आता आपण इंधन दरवाढी संदर्भात बोलूया आणि तुटवड्या संदर्भात सुद्धा बोलूया। जळगाव पेट्रोल डिझेल तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। जळगावामधली बातमी। नशिराबाद इथल्या पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनधारक आणि शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि रोटावेटर तसंच इतर शेतीची अवजारं चालवण्याकरता मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करता गर्दी केली। अनेक शेतकरी कॅन, ड्रम, विविध साठवणुकीची साधनं घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले आणि रांगेत उभे राहिल्याचं बघायला मिळालं। तुटवड्याच्या अफवेनंतर आज सकाळपासूनच जर आपण बघतोय तर जळगावच्या या नशिराबादच्या पेट्रोल पंपवरती मोठ्या प्रमाणात शेतकरी असेल, वाहनधारकाच्या मोठ्या रांगा लागल्याची आपल्याला दिसत आहे। मोठा गोंधळ या ठिकाणी उडाल्याचं दिसून येत आहे। मात्र दुसरीकडचा जर विचार केला तर गेल्या 2 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या या टंचाईमुळे आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे असतील, शेतकरी वर्गाचे असेल, मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। त्याचमुळे आज सकाळपासूनचा विचार केला तर या ठिकाणी वाहनधारक देखील मोठ्या प्रमाणात आपल्या गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत। लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत। दुसरीकडचा जर विचार केला तर शेतकरी वर्गाच्या माध्यमातून शेतीचे जे कामं सुरू झालेले मशागतीच्या कामांसाठी लागणारं जे डिझेल असेल, पेट्रोल असेल, यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी नशिराबादच्या या पेट्रोल पंपावरती होताना दिसते आहे। हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेलची साठा या ठिकाणी उपलब्ध असला तरी मात्र येत्या 2 ते 3 तासांमध्ये डिझेल पेट्रोल आल्यानंतर या ठिकाणी पेट्रोल डिझेल तुटवडा जाणवतो आहे। त्याचमुळे आज सकाळपासूनच या ठिकाणी लांबच लांब रांगा या नशिराबादच्या पेट्रोल पंपावरती मोठ्या कॅन असतील, ड्रम घेऊन येतानाचे शेतकरी असतील, नागरिक असतील यांच्या वतीने या ठिकाणी दिसत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।